मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। हायटाईड देखील त्यामुळे एक प्रशासन देखील सतर्क झालेलं आहे। तर तिथे आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांनी आढावा घेतलाय, आपण पाहूया। मुंबईसह ठाणे आणि उपनगर आणि शहर भागामध्ये 2 तासापासून पाऊस पडताना दिसत होता। मुसळधार पाऊस पडत दिसत होता। त्यामुळे काही प्रमाणामध्ये आल्हादक वातावरण निर्माण झालं होतं आणि त्याचबरोबर आता 2:58 मुंबईच्या समुद्रामध्ये भरती येण्याची शक्यता आहे आणि जवळपास 4.39 मीटर इतक्या मोठ्या लाटा ज्या आहेत त्या उसळू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जाते आणि येत्या 24 तासामध्ये अशाच पद्धतीने पावसाची परिस्थिती राहील अशा पद्धतीचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलेला आहे। आणि जी भरतीची जी वेळ आहे जवळपास 3च्या सुमारासमध्ये ही भरती असणार आहे आणि त्यामुळे त्याच काळामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे ते वाढू शकतं। काही ठिकाणी तीव्र प्रकारच्या सरी ज्या आहेत त्या कोसळल्या जाऊ शकतात अशा पद्धतीचे अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर पावसाने कुठेतरी विसावा घेतलेला होता आणि आता आज सकाळपासून गेल्या 2 तासापासून मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसत होता। सध्याची जी परिस्थिती आहे की मध्य रेल्वेची वाहतूक असेल किंवा पश्चिम रेल्वेची वाहतूक असेल ती सुरळीत आहे, पण दुपारी 3च्या आसपास जवळपास 4.39 मीटरच्या लाटा ज्या आहेत त्या समुद्रात येऊ शकतात आणि त्यामुळे त्याच सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। कॅमेरा अमोल तवासेसह सुनील काळे, TV9 मुंबई।